वर्धा जिल्हा युवक काँग्रेसने स्मार्ट मीटर योजनेला विरोध दर्शवत महावितरणच्या विभागीय कार्यालयावर धडक देत मुख्य अभियंता हजर नसल्याने खाली खुर्चीला पुष्प अर्पण करत निवेदन सादर केले। स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांवर अन्याय होणार असल्याचा आरोप करत हा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून अन्यथा वर्धा जिल्ह्यात व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। पहिले जुनं ते सोनं, पहिले पूर्वीचे मीटर फार चांगले आणि व्यवस्थित होते, जे ग्राहकांना नेहमी म्हणजे असं कुठेही कधी ग्राहकांना वाटलं नाही जुन्या मीटरमुळे की आपल्याला विजेचा भार जास्त येऊन राहिला। परंतु आजकाल हे स्मार्ट मीटर एवढे फास्ट फिरणारे आलेले आहे की त्याच्यामुळे ग्राहकांवर अधिकचा वीजभार पडून राहिलेला आहे। त्याचबरोबर हे स्मार्ट मीटर लावल्यानंतर ह्या स्मार्ट मीटरमध्ये मला वाटते रिचार्जचाही काहीतरी प्रीपेड सारखं सिस्टम आहे आणि ते प्रीपेडमध्ये कन्वर्ट होणार आहे आणि ते कन्वर्ट झाल्यानंतर भारतामध्ये अदानी समूहाला MSEBीचं हे पूर्ण कार्यभार सोपवल्या जाणार आहे आणि त्याच्यामुळे आता MSEBीचा कार्यभार जर भारत सरकारने जर अदानीकडे सोपवला तर आपल्याला माहीत आहे का अदानी साहेब मग विजेचा भार आपल्यावर किती लादणार आहे, कसा लादणार आहे आणि आपला जो काही चॉईस राहणार नाही। त्याच्यामुळे एक तर नाही भरलं वीज बिल तर तुमची लाईन कटेल, तुम्ही बोंबलणार तर कोण? आज कमीत कमी सरकारपर्यंत आपण बोंबलू शकतो, उद्या अदानीपर्यंत कोण बोंबलणार आहे? आणि अदानी किंवा अदानीचे लोक थोडी आपल्याला भेटणार आहे किंवा काही ऐकणार आहे। ते तर म्हणून आम्ही सरकारला एवढा पैसा दिलेला, आता वीज महामंडळ आम्ही आमच्या ताब्यात घेतलेला आहे, आम्हाला आमचा पैसा वसूल करायचा आहे, त्याच्यावर नफा कमवायचा आहे। तर ह्या सर्व गोष्टी उद्या भविष्यात होणार आहे, हे निश्चितपणे आहे। ज्याप्रमाणे आपल्याला आज अंबानीचं जे सिम कार्ड आहे ते घेतलं, जिओचं सिम कार्ड घेतल्याशिवाय पर्याय नाही, कारण कॉम्पिटिशनच नाही ठेवली आहे आपल्या ह्या देशामध्ये। पहिले लोकांना कॉम्पिटिशनमध्ये एअरटेल होतं, त्याच्यानंतर आयडिया होतं, अजून भरपूर कंपन्या होत्या। तर कमीत कमी आपल्याला जो मंथली जो हे होता चार्जेसचा जो काही भार होता तो आपल्याला चॉईस करता येत होता की कोणाचं कमी आहे, कोणाचं जास्त आहे। पण आजकाल सरसकट अदानीचं जिओचं कार्ड घ्यावं लागते। दुसरे जे कार्ड आहे त्या कार्डमध्ये नेटवर्क प्रॉपरली भेटत नाही, कदाचित हे अदानीचं जे नेटवर्क आहे ते त्याला सप्रेस करत असलं पाहिजे असं मला वाटतं। त्याच्यामुळे आता ह्या देशामध्ये जो विकल्प म्हणजे जो पर्याय राहायला पाहिजे होता, जे कॉम्पिटिशनमध्ये राहायला पाहिजे होता, त्या गोष्टी संपत आहे आणि एकाधिकारशाही ह्या देशामध्ये निर्माण होऊन राहिलेली आहे आणि ह्या एकाधिकारशाहीमध्ये आपण सर्व लोक गुलामगिरीत जाणार आहोत। काय मागणी? काही नाही, आम्हाला हे स्मार्ट मीटर नको आणि हे MSEBीच्याच हातात, सरकारच्याच हातात राहिली पाहिजे। त्याच्यामुळे आमची ही जी मागणी आहे गोरगरिबाच्या हिताची नाही। हे स्मार्ट मीटर जे काही आहे हे गोरगरिबाच्या हिताचं नाही आहे। त्याच्यामुळे आम्हाला स्मार्ट मीटर आणि अदानीकडे हे जो MSEBीचा कारभार सोपवणार आहे येणाऱ्या काही दिवसात तो आम्हाला द्यावाचा नाही आहे, त्याचा विरोध करायचा आहे।